श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला श्री क्षेत्र अक्कलकोट दर्शन आणि श्री स्वामी समर्थांच्या चरण पादुकांचं दर्शन घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रमोददा, रात्रीचे 8 वाजलेत. आजचा आपला सफर कुठला आहे? आपण चाललोय स्वामींच्या दर्शनाला, म्हणजेच अक्कलकोट देवस्थानी. चला तर मग जाऊया. श्री स्वामी समर्थ. खरोखर असं म्हटलं जातं, अक्कलकोट येथे जाण्याचा आणि स्वामींच्या दर्शनाचा योग येणं गरजेचं असतं आणि तसाच योग आमच्या नशिबी आला आणि आम्ही आमची गाडी काढली आणि श्री स्वामी समर्थांचं नाव घेत भजन करत अक्कलकोटच्या दिशेने रवाना झालो. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी. दादा, अक्कलकोट किती किलोमीटर येतं अजून? मित्रांनो बघू शकता, 4 घ्यायला थांबलोय. अजून 7 किलोमीटरचा पल्ला आपल्या गाठायचा आहे. तर अशा प्रकारे तब्बल आम्ही 8-9 तासाचा प्रवास करून सकाळी आम्ही अक्कलकोट मध्ये पोहोचलो. अक्कलकोट मध्ये जाऊन रूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन आम्ही तसंच श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये पोहोचलो. तसा आज सोमवार असल्या कारणाने मंदिरामध्ये तशी फारशी काही गर्दी नव्हती, म्हणूनच आमचं 2 ते 3 मिनिटांमध्ये स्वामींचं दर्शन झालं. श्री स्वामी समर्थांचे तब्बल 22 वर्ष या अक्कलकोट क्षेत्रामध्ये वास्तव्य होते. या वटवृक्षाखाली बसूनच ते आपल्या भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन करत असत. श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही अक्कलकोट भूमी आणि येथील वटवृक्ष आणि श्री स्वामी समर्थांचा मंदिर या सर्वांचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली, ते म्हणजे श्री क्षेत्र गाणगापूर येथे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू तर नका. असा आपला हा अक्कलकोटचा सफर या ठिकाणी संपतोय. तो आता आपण प्रस्थान करतो, ते म्हणजे श्री क्षेत्र गाणगापूर येथे.